पत्र याचा 5वा अध्याय आणि त्याची सुरुवात आज आपण करत आहोत. ठीक आहे. फार सुंदर इफिस्करास पत्र 5वा अध्याय आहे आणि या 5व्या अध्यायाची सुरुवात पण एकदमच सुंदर अशी आहे. ठीक आहे. त्या अध्यायाच्या सुरुवातीला काही वचनं आहेत त्याच्याकडे आपण बघणार आहोत. तर आज आपण ना इफिस्करास पत्र याचा जो 5वा अध्याय आहे या अध्यायामधून आपण एकूण 1 ते 7 वचनं वाचणार आहे. ओके. आणि 1 ते 7 वचनामधील आपण त्याची फोड करणार आहे आणि आजचा जो संदेश असेल तो 5वा अध्याय 1 ते 3 वचन आधारित आहे. ओके. तर आपला जो फोड आहे ते असे मी आज वाचून दाखवणार आहे तुम्हाला 1 ते 7 वचनं. आपण वाचलेला जो शास्त्र भाग आहे तो 5वा अध्याय वचन 1 पासून ते वचन 21 पर्यंत आहे. पण आपण जो फोकस आहे तो फोकस आपण 1 ते 7 वचनापर्यंत करणार आहे. पण जो आज संदेश आपण घेणार आहे तो 1 ते 3 वचनं जी आहेत त्याच्यावर आपण फोकस करणार आहे. ठीक आहे. आपण काय करूया, इफिस्करास पत्र याचा 5वा अध्याय वचन 1 पासून ते 7 पर्यंत थोडस पाहूया. इथं असं लिहिलेलं आहे, तर मग तुम्ही प्रिय मुलाप्रमाणे देवाचे अनुकरण करणारे व्हा आणि ख्रिस्ताने तुम्हावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरिता अर्पण व यज्ञ असे दिले. तदनुसार तुम्हीही प्रीतीने चाला. जारकर्म, सर्व प्रकारची अशुद्धता व लोभ यांचा तुम्हामध्ये उच्चारी न हो. ठीक आहे. काय म्हटलंय? उच्चारी न हो. का बरं? कारण हे पवित्र जनांना शोभते. हे पवित्र जनांना शोभते. तसंच अमंगळपण, बाष्कळ गोष्टी, टवाळी यांचाही न हो ती उचित नाहीत. तर त्याऐवजी ईशोपकार स्मरण हो. जारकर्म, अशुद्ध कृती करणारा किंवा लोभी हा मूर्तीपूजक आहे असल्या कोणासही ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्याचा वारसा नाही हे तुम्ही जाणूनच आहात. पोकळ भाषणाने कोणी तुम्हाला फसवू नये, कारण अशा पापामुळे आज्ञाभंग करणाऱ्या पुत्रावर देवाचा कोप होतो. यास्तव तुम्ही त्याचे भागीदार होऊ नका. ही जी वचनं आहेत, ही वचनं जी आपण वाचलेली आहेत, यामध्ये जे महत्वाचे एक गोष्ट आहे, ज्या गोष्टीकडे मला तुम्हाला फोकस करायचा आहे आणि ती गोष्ट अशी आहे की वॉक म्हणजे तुमची चाल चलवणूक कशी असावी याविषयी या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर तुम्हाला अध्याय 4, अध्याय 5 आणि अध्याय 6 यामध्ये मी तुम्हाला पुन्हा घेऊन जातो. पहा, मी मागच्या वेळेस म्हणजे जेव्हा कधी आपण इफिस्करास पत्र चालू केलेलं आहे तेव्हापासून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आणि ती गोष्ट अशी आहे की अध्याय 1, 2, 3 हे ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये सिद्धांत आहेत, यामध्ये डॉक्ट्रिन्स आहेत ख्रिस्ती विश्वासाचे. आणि पॉल काय करत आहे? ख्रिस्ती विश्वासाचे सिद्धांत, डॉक्ट्रिन्स मंडळीला सांगत आहे, मंडळीला शिकवत आहे. आणि याच्यामध्ये तो सांगत आहे की तुमची अवस्था काय, तुम्हाला कुठून बोलवलेलं आहे, तुम्ही कोण आहात, तुमचं कारण कसं, तुम्ही पवित्रजन होण्याकरिता कसे बोलावलेले आहात, हे सगळं तो सांगत आहे. आपण अध्याय 1 बघितलेला होता. त्याचं पहिलं दुसरं वचन हे होतं, इफिस येथील पवित्रजन होण्याकरिता बोलावलेले. सुरुवातच अशी होती, बरोबर आहे, म्हणजे पवित्रजन होण्याकरिता. पॉल या वचनामध्ये, ओके, 5वा अध्याय त्याचं वचन 3 बघा, असं म्हणतंय की हे पवित्र जनांना शोभते. बी पार्ट जो आहे त्याच्यामध्ये हे पवित्र जनांना शोभतं. काय शोभतं, काय करायला पाहिजे हे तो सांगत आहे. म्हणजे तुम्ही पवित्र जन कसे झालात, तुमची निवड कशी झाली ते अध्याय 1, 2 आणि 3 मध्ये सांगितलेलं आहे. अध्याय 4, अध्याय 5 आणि अध्याय 6 काय सांगत आहे की ख्रिस्ती जीवनाची जी चाल चलवणूक आहे, ख्रिस्ती जीवनाचा जो वॉक आहे तो कसा असावा. डॉक्ट्रिन, सिद्धांत सांगितले. आता काय सांगत आहे की कसं चालायला पाहिजे, काय असावं, काय नसावं. ठीक आहे. आता त्या गोष्टींकडे फोकस आहे, काय असायला पाहिजे आणि काय नसायला पाहिजे. पहिलं जे वचन आहे या वचनामध्ये आपण काय पाहतो, 5वा अध्याय पहिलं वचन, तर मग तुम्ही, बघा इथं काय लिहिलेलं आहे. ओके, तो असं म्हणत आहे बघा, तर मग तुम्ही प्रिय मुलाप्रमाणे देवाचे अनुकरण करणारे व्हाल. ओके. तो सुरुवात कशी करत आहे, तर तुम्ही कसे होणार आहे, देवाचं अनुकरण करणारे. ग्रीक मध्ये अनुकरणाला ना मिमिक असा हा शब्द आहे बरं का, मिमिक. आणि ना हेच शब्द इंग्लिश मध्ये ज्यावेळेस ट्रान्सलेट झाला तो असा झाला मिमिक. ओके, मिमिक असा झाला. तर ज्यावेळेस आपण मिमिक ग्रीक मधून जो शब्द आहे तो मिमिक झाला. मिमिक म्हणजे एक्झॅक्टली काय, ओके, त्याच्याकडे मी तुम्हाला घेऊन जातो. मिमिक करणं म्हणजे काय, तर अनेकांना असं वाटतं की मिमिक करणं या शब्दाचा अर्थ अनेकाला वाटतं की जो समोरचा कृती करत आहे ना त्या प्रकारची कृती करणं, म्हणजे त्याला मिमिक करणं असं होतं. ओके. पण याचा अर्थ असा नाहीये. मिमिकचा अर्थ असा आहे की
ज्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे पाहता, एखाद्या व्यक्तीकडे पाहता त्याचे जे गुणवैशिष्ट्य आहेत, मिमिक करणं किंवा इमिटेट करणं, हे जे आहे ना, म्हणजे एखाद्याची गुणवैशिष्ट्य आहेत ना, ती गुणवैशिष्ट्य कॉपी करणं, ती गुणवैशिष्ट्य आत्मसात करणं आणि त्या गुणवैशिष्ट्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करणं. तर आता जेव्हा आपण ह्या वचनांकडे पाहणार आहोत, थोडंसं विश्लेषण करणार आहोत की एक्झॅक्टली पॉल काय सांगत आहे, काय शिकवत आहे. बघा तो काय बोलतो, तुम्ही देवाचे अनुकरण करणारे व्हा, मराठीमध्ये. देवाचं अनुकरण करणारे व्हा. आता बघा काय काय मागणी आहे. मत्तेय सुवर्तमान 5वा अध्याय 7वं वचन. देव जसा पवित्र आहे तसं तुम्हीही पवित्र होण्याचा प्रयत्न करा. पेत्र पण म्हणतो, पहिले पेत्र 1ला अध्याय आणि त्याच्या 15 आणि 16 वचनामध्ये काय म्हणतो, जसा देव पवित्र आहे तसे तुम्हीही काय करा, पवित्र व्हा. मागणी काय की पवित्रता. हे इथंच आहे का? नाही, हे कुठे आहे माहिती आहे का? इव्हन लेवीच्या ग्रंथामध्ये, लेवीच्या ग्रंथामध्ये पण काय म्हटलेलं आहे की देव असा पवित्र आहे. बघा तिथे सुरुवात तिथून आहे बरं का, मागणी तिथून आहे, लेवीच्या ग्रंथापासून. आपण वाचूया लेवीचा ग्रंथ याचा 11वा अध्याय, लेवीचा ग्रंथ याचा 11वा अध्याय. परमेश्वर देवाने ज्यावेळेस नियम दिले त्याच वेळेस त्यांना काय काय बोललेलं आहे बघा पवित्रते संदर्भात. म्हणजे पॉल ज्यावेळेस ही गोष्ट या ठिकाणी बोलत आहे, तो उगाच नाही बोलत की देवाचे अनुकरण करणारे व्हा, तो एकदम स्पेसिफिकली बोलत आहे. बघा तो या ठिकाणी काय म्हणतो 41 पासून पुढं. 11वा अध्याय लेवीचा ग्रंथ आणि 41 पासून पुढं. जमिनीवर रांगत चालणारे सर्व प्राणी अमंगळ आहेत, ते खाऊ नये. जमिनीवर रांगणाऱ्यापैकी जे पोटावर चालतात अथवा 4 पायांवर चालतात व ज्यास पुष्कळ पाय आहेत ते काही तुम्ही खाऊ नये, ते अमंगळ होत. तुम्ही कोणत्याही प्रकारचे दातीच्या रंगात असणाऱ्या प्राण्यांमुळे अमंगळ होऊ नये अथवा त्याद्वारे अशुची होऊन विटाळ पाहू नये. मी परमेश्वर तुमचा देव आहे, म्हणून आपणास पवित्र करून पवित्र राहा, कारण मी पवित्र आहे. म्हणून तुम्ही जमिनीवर रांगत चालणाऱ्या कोणत्याही जातीच्या प्राण्यांमुळे आपणास विटाळू नका, कारण तुमचा देव व्हावे म्हणून ज्या परमेश्वराने तुम्हाला मिसर देशातून इकडे आणले तोच मी आहे. मी पवित्र आहे म्हणून तुम्ही पवित्र व्हा. बघा ही मागणी लेवीच्या ग्रंथापासून आहे आणि ती सांगण्यात येत आहे खाण्याविषयी, अन्नाविषयी, की हे अन्न खाऊ नका, ते अन्न खाऊ नका. इस्रायलाला लावून दिलेले हे नियम होते की अनेक पाय असणारी जनावरे खाऊ नका, सरपटणारं काही खाऊ नका. हे सर्व नियमांमध्ये सांगितलेलं होतं. आणि ज्यावेळेस नियमांमध्ये सांगितलेलं असताना अनेक जण म्हणजे इव्हन इस्रायल पण काय करू लागलं, नियमांच्या त्या मूळ गोष्टींकडे बघू लागले की आम्हाला हे खायला नाही सांगितलं म्हणून आम्ही ते खाणार नाही. पण एक्झॅक्टली आपण ज्यावेळेस त्या आज्ञेकडे बघतो, त्या आज्ञेचं मूळ काय माहितीये का, मी पवित्र आहे तुम्ही पवित्र असा. म्हणजे जे मूळ शिक्षण आहे त्या शिक्षणाकडे तुम्हाला आणि मला घेऊन देण्यात आलं आणि सांगण्यात आलं की पवित्र आहे, पवित्र राहा. पवित्राची मागणी आपल्याला करण्यात आली. हीच गोष्ट प्रभू येशू ख्रिस्त मत्तेय सुवर्तमान 5वा अध्याय आणि त्याचं 7वं वचन बघा, त्याच्यामध्ये पण तशीच गोष्ट प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो. मत्तेय सुवर्तमान 5वा अध्याय आणि त्याचं 7वं वचन, 48वा वचन, 48वा वचन, 5वा अध्याय आणि 48वा वचन. जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण असा. मागणी काय आहे, कंपॅरिझन काय आहे पित्याबरोबर. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, इमिटेटर्स ऑफ गॉड, अनुकरण करणारे. आता आपण पुढे जात असताना एक गोष्ट आपण समजून घेऊया की काय आपण देवाप्रमाणे होऊ शकतो का. काय आपण देवाप्रमाणे होऊ शकतो का. नाही. काय आपल्याला देवाप्रमाणे होण्यासाठी वचन सांगतं का. हो, देव जसा पवित्र आहे तसं पवित्र बनण्यासाठी तुम्हाला मला सांगण्यात आले का. हो. काय तुम्ही आणि मी देवाप्रमाणे बनू शकेन का. नाही. म्हणजे ही जी मानसिकता आहे या मानसिकतेमध्ये तुम्ही आणि मी आहोत. आणि हे एक्झॅक्टली बरोबर आहे का. हो बरोबर आहे की तुम्हाला आणि मला वचनाद्वारे सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही देवाचे अनुकरण करणारे व्हा, तुम्ही देवासारखे पवित्र व्हा, ही मागणी करण्यात आलेली आहे. ऍब्सोल्युटली. पण त्याचबरोबर ज्यावेळेस आपण वचनांकडे पाहतो, ज्यावेळेस आपण आज्ञांकडे पाहतो, आपण म्हणतो की अशक्य आहे. देवाला जी पवित्रता हवी आहे ती पवित्रता मिळवणं
अशक्य आहे. का बरं? कारण दुसरं वचन बघा बरं, तो काय म्हणतो बघा. आणि ख्रिस्ताने तुम्हावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरिता अर्पण व यज्ञ असे दिले, त्यानुसार तुम्ही प्रीतीने चाला. आता ही गोष्ट समजून घ्या बरं का. देवाचे अनुकरण तुम्ही करणारे व्हा, आणि खालचं वचन प्रीतीवर सांगण्यात आलेलं आहे. तर आपण काय करूया, थोडस ग्रामॅटिकली पण समजण्याचा प्रयत्न करू, म्हणजे तुम्हाला समजायला थोडीशी मदत होईल. बघा, तर तुम्ही पाचवा अध्याय बघितला आणि त्याची सुरुवात तुमच्या बायबलमध्ये काय लिहिली आहे बरं? तुमच्या बायबलमध्ये काय लिहिली आहे सुरुवात? कोणता शब्द वापरलाय 5वा अध्याय 1ल्या वचनाला? तर. बरोबर आहे. मग तर म्हणाल्या ह्याच्या अगोदर ग्रामर मध्ये काय येतं? जर. तर आहे तर काय येणार आहे? जर येणार आहे. बरोबर आहे का नाही येणार? हो. तर लिहिलेलं आहे, तर त्याच्या अगोदर जर काय आपल्याला माहित असायला पाहिजे. मग बघा, तर तुम्ही कुणाचं अनुकरण करणारे व्हा? देवाचं अनुकरण करणारे व्हा. मग काय केल्याने आम्ही देवाचं अनुकरण करणारे होतो? तर थोडं लक्ष द्या बरं का. काय मी देवाप्रमाणे होऊ शकतो का? काय मी देवाचं अनुकरण करणारा होऊ शकतो का? काय माझ्यामध्ये ती क्षमता आहे का देवाचं अनुकरण करणं? तर बघा, या ठिकाणी काय लिहिलेलं आहे. वचन आपण जर वाचलं तुम्हाला कळतं. बघा, वचन 30 पासून आपण बघूया. देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका, त्याच्या योगे तुम्ही तारणाच्या दिवसापर्यंत मुद्रित झाला आहात. ओके, तुम्हाला आणि मला कुणी मुद्रित केलेलं आहे? पवित्र. तुम्ही स्वतः पवित्र होऊ शकता काय? नाही. तारणाच्या दिवसापर्यंत तुम्हाला मुद्रित कोणी केलेलं आहे? खुद्द पवित्र आत्मा. आता थोडं समजून घ्या पॉल काय म्हणत आहे. तर तुम्ही देवाचं अनुकरण करणारे व्हा. हे आपल्याला शक्य आहे का? नाही. आता बघा अध्याय 3. ओके, अध्याय 3 पॉल डॉक्ट्रिन्स मध्ये सांगतो, सिद्धांतामध्ये, की कशा रीतीनं तुम्ही स्वतःला देवाचं अनुकरण करण्यासाठी वेगळं करू शकता. पॉल काय म्हणतो बघा, अध्याय 3 आणि वचन त्याचं 14 पासून पुढं. ठीक आहे, एकदम फोकस जो आहे ना बिलकुल तो आहे बघा. अध्याय 3 वचन 14 पासून पुढं. याकरिता स्वर्गातील पृथ्वीवरील प्रत्येक वंशास ज्या पित्यावरून नाव देण्यात येते त्या पित्यासमोर मी गुडघे टेकून अशी विनंती करतो. हे महत्वाचं आहे बरं का. काय म्हणत आहे? मी गुडघे टेकून अशी विनंती करतो. पॉल विनंती करताय कुणासाठी? अध्याय 1 वचन 1. इफिस येथील पवित्र जन होण्याकरिता निवडलेले, वेगळे केलेले. ओके, बरोबर आहे. इफिस 1 आणि अध्याय वचन 1. इफिस येथील पवित्र जन व ख्रिस्त येशूमधील विश्वास होणार. काय आलं? म्हणजे पवित्र जनांसाठी. आणि पॉल कुणासाठी प्रार्थना करतोय? पवित्र जनांसाठी. काय प्रार्थना करताय? तो असं म्हणतो, मी विनंती करतो त्याने आपल्या ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाणे तुम्हास असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. म्हणजे काय तुम्ही पवित्र होऊ शकता काय स्वतःहून? नाही. काय तुमच्या आणि माझ्यामध्ये ती क्षमता आहे का पवित्र होण्याची? नाही. काय तुम्हाला आणि मला सांगण्यात आलंय का की जसा देव पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा? हो. आम्ही स्वतःहून ती पवित्रता प्राप्त करू शकतो का? नाही. अनेक जण या ठिकाणी ना थोडस कॉन्ट्राडिक्ट मध्ये आहेत. लोकांना असं वाटत आहे की आम्ही आमच्या स्वतःच्या धार्मिकतेच्या कृत्यांनी पवित्रता प्राप्त करू शकतो, पण हे साफ चुकीचं आहे. पवित्रता कोण तुम्हाला देतं? पवित्रता खुद्द देव देतो. आणि कसा देतो? तर तो पवित्र आत्म्याने देतो. म्हणून 30वा वचन 5वा अध्याय असं म्हटलंय की देवाने त्याचा आत्मा तुम्हाला आणि मला मुद्रित केलेला आहे, म्हणून त्याला खिन्न करू नका. आणि पॉल त्या लोकांसाठी प्रार्थना काय करत आहे की देवानं तुम्हाला काय करावं? देवानं ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाणे तुम्हाला दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. म्हणजे तुम्हाला आणि मला बलसंपन्न कोण करेल? खुद्द देव, देवाचा आत्मा. आणि तो देवाचा आत्मा ज्यावेळेस अंतर्यामी आपल्याला बलसंपन्न करेल, त्यावेळेस जेव्हा देवाचा आत्मा अंतर्यामी बलसंपन्न करतो, त्यावेळेस आपण अंतर्यामी बलसंपन्न झाल्यावर देवाला जी पवित्रता हवी आहे ती पवित्रता प्राप्त तो आपल्याकडून करून घेतो. आपण स्वतःहून नाही करू शकत. आपण काय प्रयत्न करू शकतो माहिती आहे काय? पवित्र होण्यासाठी किंवा पवित्रता प्राप्त करण्यासाठी. हो, आम्ही ना बायबल वाचतो, आम्ही प्रार्थना करतो, आम्ही ना वॉक करतो,
आम्ही हात वर करून प्रार्थना करतो, आम्ही कदाचित डोळे बंद करून आम्ही वेगवेगळे कृती आणि कर्म करून स्वतःला धार्मिक आणि पवित्रता भासवण्याचा प्रयत्न करू शकतो. पण ते होऊ शकेल का? नाही. ते कुणाकडून व्हायला पाहिजे? ते खुद्द देवाकडून व्हायला पाहिजे. आणि पॉल ती गोष्ट पवित्र जनांना सांगतो. तो म्हणतो हे शक्य आहे का की तुम्ही पवित्रता प्राप्त करून घ्यावी? नाही, ही पवित्रता कुणी तुम्हाला द्यायला पाहिजे? खुद्द देवानं. इस्रायल लोक बिलकुल ही गोष्ट करत होते. ते काय करत होते? ते पवित्र होण्याच्या दृष्टिकोनातून जे नियम आहेत ना, जी नियमावली आहे ती पाळण्याचा प्रयत्न करत होते. आणि त्यांना असं वाटत होतं की हे नियम पाळल्यानं आम्हाला पवित्रता प्राप्त होईल. पण पवित्रता खुद्द देव देणार आहे. पवित्रता खुद्द देवापासून प्राप्त होते. म्हणून पॉल या प्रार्थनेमध्ये पुढे काय म्हणतो बघा. ख्रिस्ताने, 17व वचन, ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वास करावा. समजलं काय म्हणतो? तुमच्या अंतःकरणामध्ये वास करावा म्हणजे देवाच्या आत्म्यानं. यासाठी की काय होईल मग? तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असे असून. जेव्हा ख्रिस्ताचा आत्मा तुम्हामध्ये येणार, तुम्ही कसे होणार? प्रीतीमध्ये मुळावलेले आणि पाया घातलेले. तुम्ही स्वतः ते करू शकाल का? नाही. ख्रिस्ताचा आत्मा आल्याखेरीज हे अशक्य आहे. आता आपण पुन्हा 4थ्या अध्यायाकडे जाऊया बरं का. तिथं काय लिहिलंय बघा, 3ऱ्या वचनापासून. देवाच्या आत्म्याला खिन्न करू नका, त्याच्या योगे तुम्ही तारणाच्या दिवसापर्यंत मुद्रित झाला आहात. ओके, देवाचा आत्मा तुम्हामध्ये आलेला आहे, तुम्ही मुद्रित झालेला आहात. मग काय होतं बघा, सर्व प्रकारचे कटुत्व. ओके, आपण हा संदेश ऐकलेला होता. काय होतं मग? देवाचा आत्मा ज्यावेळेस वास करतो त्यावेळेस काय जातं तुमच्यातून? सर्व प्रकारचे कटुत्व, संताप, क्रोध, कलकलाट व अभद्र भाषण. हो, ही तुम्हापासून काय म्हटलंय? ही अवघ्या दृष्टपणा सुद्धा तुम्हापासून दूर करण्यात येऊ. हे कधी होईल बरं? तर तुम्ही, खाली लिहिले बघा, बरोबर आहे, 5वा अध्याय 1लं वचन. तर मग कधी होऊ शकेल? जेव्हा तुमच्या जीवनातून हे निघून जाईल. हे परस्पर विरोधी आहे. हे परस्पर विरोधी आहे. हे एकत्र राहू शकेल का? नाही. हे परस्पर विरोधी असल्या कारणानं मागणी कशी करण्यात येत आहे? काय बोलण्यात येत आहे बघा. सर्व प्रकारचे कटुत्व, संताप, क्रोध, कलकलाट व अभद्र भाषण ही अवघ्या दृष्टपणा सुद्धा तुमच्यापासून दूर हो आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारिक व कनवाळू व्हा. जशी ख्रिस्ताने तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्ही एकमेकाला क्षमा करा. हे कसं शक्य होईल? जेव्हा देवाचा आत्मा आपल्यामध्ये वास करेल. देवाची गुणवैशिष्ट्ये तुम्हामध्ये आहेत, त्यावेळेस या गोष्टी घडून येतील. मला तुम्ही सांगा बरं की देवाच्या गुणवैशिष्ट्यांकडे तुम्ही जेव्हा मी बघतो ना, इमिटेटर्स ऑफ गॉड. इमिटेटर्स ऑफ गॉड. इमिटेट आपण कुणाचं करतो बरं? समजा आपल्या समोर एखादा प्रभावशाली कोण व्यक्ती आहे आणि त्या प्रभावशाली व्यक्तीकडे आपण पाहतो आणि म्हणतो की मला ह्याला इमिटेट करायचं. मग आपण काय पाहतो की कसा तो बोलतो, कसा तो चालतो, तो काय करत आहे, तो कसा वागत आहे. तर तुम्हाला आणि मला जर देवाला इमिटेट करायचं आहे तर देव कोण आहे हे तर समजायला पाहिजे. मग देव कोण आहे कधी समजेल? ज्यावेळेस तुम्हाला आणि मला देवाचा आत्मा येईल आणि देवाचा आत्मा देवाच्या इच्छेप्रमाणे देवाला काय पाहिजे ते तुम्हाला आणि मला सांगेल. म्हणजे त्याची ही जी गुणवैशिष्ट्य आहे ते तुम्हाला आणि मला कळतील. म्हणून तर तुम्ही मग काय असावे? देवाचं अनुकरण करणारे. देव जसा पवित्र आहे तसं. मग आपण काय करतो? डायरेक्ट म्हणतो हो देव पवित्र आहे, आम्हाला पवित्र बनायचं आहे. मग आपण कृती करायला लागतो. असं स्वतःहून करून नाही होणार आहे. आपल्याला त्यासाठी कोण हवाय? त्यासाठी पवित्र आत्मा आपल्याला हवाय. मग पवित्र आत्मा असल्याचं चिन्ह काय? तो येऊन तुमच्यामधून असणार कटुत्व काढेल, तुमच्यामधून असणारा संताप काढेल, तुमच्यामध्ये असणारा एकमेकाविषयी असणारा क्रोध काढेल, कलकलाट काढेल, अभद्र भाषण काढेल. हे पवित्र आत्म्याचं काम आहे.
आणि जेव्हा पवित्र आत्मा हे तुमच्यापासून दूर करतो, त्यावेळेस तुम्ही काय करता? त्यावेळेस तुम्ही एकमेकाला क्षमाशील होता. एकमेकाला क्षमाशील झाल्यावर काय होतं? मी आपण इमिटेट करणारे होतो. कुणाला? देवाला. कारण का? ही सर्व जी गुणवैशिष्ट्य आहेत ती कुणाची आहेत? देवाची आहेत. मग हे करण्यासाठी तुम्हाला आणि मला कोण उत्साहित आणि प्रोत्साहित करत आहे? देवाचा आत्मा. म्हणून ह्या दोन गोष्टींमध्ये आपण आहोत. बघा, कुठली? पहिली गोष्ट, आपल्याला देवासारखे बनण्यासाठी उत्तेजना देण्यात आली का वचनानुसार? ऍब्सोल्युटली. काय आपण होऊन स्वतः देवासारखे बनू शकतो का? नाही. आणि पॉल तेच शिकवण देत आहे का? हो. मग आपली डिपेंडन्सी कुणावर असावी बरं? स्वतःवर? नाही. मग कुणावर? देवावर, देवाच्या आत्म्यावर. कारण का? तो आपल्याला चालवेल. आणि कसा चालवेल बरं? बघा वचनात काय लिहिलंय. तो काय म्हणेल? ख्रिस्ताने तुम्हावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा. हे महत्वाचं आहे बरं का. प्रथम काय केलं? ख्रिस्ताने तुम्हावर आणि माझ्यावर प्रीती केली आणि तुम्हाला आणि देवाला सुवास मिळावा म्हणून त्याने काय केलं? बघा काय म्हटलंय. म्हणून स्वतःला आपल्याकरिता अर्पण व यज्ञ असे दिले, तदनुसार तुम्ही काय करा? प्रीतीने चाला. काय करा? प्रीतीने चाला. पहिले 3 अध्याय सिद्धांत सिद्धांत सिद्धांत. पुढील 3 अध्याय चाल चलवणूक ख्रिस्ती जीवनामध्ये. तुम्हाला मी सांगतो बघा कुठं कुठं चाल चलवणूक आहे. पहिली मागणी काय बघा? चाल चलवणूक दैनंदिन जीवनाची. ओके, एव्हरीडेज वॉक. फर्स्ट थिंग, अध्याय 4 आणि वचन 1 ते 3. अध्याय 4 वचन 1 ते 3. कसला वॉक अपेक्षित आहे बघा? फर्स्ट वॉक, यास्तव जो मी प्रभूमध्ये बंदीवान तो मी तुम्हाला विनंती करतो की तुम्हा झालेल्या पाचारणास शोभेल असे तुम्ही चालावे. पूर्ण नम्रतेने, सौम्यतेने, क्षमाशीलतेने वागून एकमेकांचे प्रीतीने सहन करावे. शांतीच्या बंधनाने आत्म्याच्या द्वारे ऐक्य राखण्यास जटावे. अ वॉक ऑफ हंबलनेस. नम्रतेची चाल चलवणूक. पहिला वॉक दैनंदिन जीवनामध्ये चालायचंय. हो, आम्हाला चालायचंय. आम्हाला वेगळं केलेलं आहे. हो, आम्हाला वेगळं केलेलं आहे. काय? पवित्र आत्मा तुम्हामध्ये आहे. हो, आम्हामध्ये आहे. आणि मग पहिला वॉक तो आम्हाला काय शिकवणार आहे? अरे हंबलनेस, द वॉक ऑफ हंबलनेस. नम्रतेचा वॉक, नम्रतेने चालण्याचा वॉक आम्हाला शिकवण्यात येत आहे. सेकंड वॉक, अध्याय 4 वचन 4 पासून ते 16 पर्यंत. ओके, वचन 4 पासून ते 16 पर्यंत जर आपण हे वाचतो, तुम्हाला आणि मला हे समजेल. द वॉक ऑफ युनिटी, ऐक्यानं चालण्याचा वॉक. ख्रिस्ती मंडळीला देवबापानं उत्तेजना दिलेली आहे की ऐक्यानं चालणं. द वॉक ऑफ युनिटी. पहिला आहे, तुम्हाला पाचारण केलेलं आहे नम्रतेसाठी. नम्रतेनं चाल चलवणूक करा आपल्या जीवनामध्ये. दुसरी गोष्ट, द वॉक ऑफ युनिटी, ऐक्यानं चाला. तिसरा वॉक, अध्याय 4 वचन 17 पासून 17 आणि 18. ओके, याच्यामध्ये आपल्याला दिसतं की तुम्ही जगाप्रमाणे चालू नका. जग कसं चाललेलं आहे? भ्रष्टतेनं. त्या वचनामध्ये जर 17-18 पाहिलं तर भ्रष्टतेने चाललेलं आहे. तर असं म्हटलंय की अ डिफरंट वॉक. जगाप्रमाणे नाही तर वेगळा तुमचा वॉक असावा. तुमची चाल चलवणूक वेगळी असावी जगापेक्षा. थर्ड वॉक. फोर्थ वॉक, पुन्हाच बघा आपण ज्यावेळेस अध्याय वाचतो, अध्याय 5 आणि वचन 1 आणि 2, त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं जे आता आपण घेतलेलं आहे, द वॉक ऑफ लव्ह. प्रीतीने चाला, प्रीतीने चाल चलवणूक करा असं म्हटलेलं आहे. आता आपण पुढे जाऊ, अध्याय 5 वचन 8 आपल्याला दिसतं द वॉक ऑफ लाईट. प्रकाशाप्रमाणे चाला अंधारामध्ये. अंधारामध्ये प्रकाशाने चाला. पुढे आपण जाऊ, अध्याय 5 आणि वचन 15, वॉक ऑफ विजडम. वॉक ऑफ विजडम, ज्ञानी होऊन चाला. आणि ज्ञानाचा जो वॉक आहे, अज्ञानासारखं चालू नका, ज्ञानासारखे जपून चाला. त्याची खबरदारी घ्या.
पुढील वॉक आहे बघा, अध्याय 5 वचन 18, द वॉक इन स्पिरिट, देवाच्या आत्म्यामध्ये चाला, देवाच्या आत्म्यामध्ये चाला. आणि द लास्ट वन अध्याय 6 आणि वचन 10, वचन 10 मध्ये आपण ज्यावेळेस वाचतो, द वॉक इन द वॉर, युद्धमय परिस्थितीमध्ये चालू नको, युद्धमय परिस्थिती. आता हे जे आपण वॉक बघितले याचा सेंटर कुठे माहितीये का? अध्याय 5 आणि वचन 2. ह्याचा सेंटर कुठे आहे? अध्याय 5 आणि वचन 2. कशामध्ये चाला? प्रीतीमध्ये चाला. म्हणजे इकडे 3 इकडे 3, मध्ये काय आहे? मध्ये हा वॉक आहे. कुठला वॉक? प्रीतीने चाला. तुम्हाला आणि मला त्यासाठी पाचारण केलेलं आहे, प्रीतीने चालणे. प्रीतीने चालणे म्हणजे नेमकं काय? रोमकरासपत्र त्याने जे केलेलं आहे ते एक्सप्लेन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे बघा. रोमकरासपत्र याचा 14वा अध्याय, रोमकरासपत्र याचा 14वा अध्याय आणि वचन 15, जे ख्रिस्ताने केलेलं आहे ती तुम्हाला आणि मला सांगण्यात आलेलं आहे बघा. वचन 15, तुझ्या भावाला अन्नामुळे दुःख झाले तर तू प्रीतीने वागत नसा झाला आहेस. ज्यासाठी ख्रिस्त मरण पावला त्याचा नाश आपल्या अन्नाने करू नको. आता इथे ना खूप सुंदर पॉल अन्नाविषयी एक उदाहरण देतो. इव्हन करींच्या पत्रामध्ये पण अन्नाविषयी एक उदाहरण देतो, जेवणाविषयी. हे काय सांगण्यात येत आहे माहितीये का? हे सांगण्यात अशासाठी येत आहे की ख्रिस्ताने जे तुम्हासाठी केलं ते जगिकतेच्या गोष्टींसाठी वाया घालवू नका. आपल्या बंधूला तुम्ही असं म्हणजे हलक्यात घेऊ नका. का बरं? कारण ख्रिस्ताने तुम्हावर आणि माझ्या प्रीती केली आणि स्वतःचा प्राण अर्पण केलेला आहे तो म्हणतो. आणि जर ख्रिस्ताने प्रीतीस्तव आपला प्राण अर्पण केलेला आहे तर तुम्ही ख्रिस्तासाठी काय काय गोष्टी त्याग करू शकता त्याचा तुम्ही विचार करणं आवश्यक आहे, असं वचन आपल्याला सांगतं. कलसेकरासपत्र 3रा अध्याय आणि त्याचं वचन 14 तुम्हाला आणि मला अशाच प्रकारे शिकवण देतं. ते असं म्हणतं, पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती या सर्वांच्या तुम्ही अंगी घ्याला. अंगी घ्या तुम्ही ही प्रीती. कुठली प्रीती आहे? आगापे प्रीती. म्हणजे कंपॅरिझन जे आहे ते बिलकुल ख्रिस्ता बरोबर आहे. तुमची प्रीती कशी असावी? ख्रिस्ताप्रमाणे असावी. त्या ख्रिस्ताच्या प्रीतीप्रमाणे तुम्ही जगावं. तो ख्रिस्तच काय तो तुमच्या समोर असावा. मग त्यानं काय केलं बरं? जुन्या कराराला अनुसरून त्यानं काय केलेलं आहे पॉल त्याचं डिस्क्रिप्शन करतो आणि मग आपल्याकडून मागणी करतो. बघा तो काय म्हणतो. इब्री लोकासपत्र याचा 7वा अध्याय आणि वचन, इब्री लोकासपत्र याचा 7वा अध्याय वचन 27. आपण काही वचन इब्री लोकासपत्रातूनच वाचायची आहेत. बघा ख्रिस्ताविषयी लिहिलेलं आहे, असाच प्रमुख याजक आपल्याला असणे योग्य होते. तो पवित्र, सात्विक, निर्मळ, पापी जनांपासून वेगळा व आकाशाहून उंच करण्यात आलेला असा आहे. कोण? ख्रिस्त बर का. त्याला त्या प्रमुख याजकाप्रमाणे पहिल्याने स्वतःच्या पापासाठी मग लोकांच्या पापासाठी प्रतिदिवशी यज्ञ करण्याचे आज्ञा नाही, कारण त्याने स्वतः अर्पिल्याने ते अर्पण एकदाच अर्पण करून ठेवले आहे. कुणी केलेलं आहे? ख्रिस्ताने केलेलं आहे. प्रमुख याजक काय करायचा? वर्षातून एकदाच स्वतःच्या पापांसाठी आणि इस्रायलाच्या पापांसाठी अर्पण घेऊन जायचं आणि अर्पण करायचं. येशू ख्रिस्ताने काय केलेलं आहे? प्रीतिस्तव. तो म्हणतो की त्यानं एकदाच वन्स फॉर ऑल तो परमपवित्र स्थानात गेला, स्वतःचं रक्त, स्वतःचं शरीर त्यानं त्या ठिकाणी अर्पण केलं आणि तो अर्पीला गेला. त्याला वारंवार जायची गरज नाही असं पॉल सांगत आहे. कशास्तव? मंडळीवर केलेल्या प्रीतिस्तव. त्याच बघा पत्रामध्ये पुढे काय म्हटलं, 9वा अध्याय त्याचं वचन 14. 9वा अध्याय वचन 14. तर सार्वकालिक आत्म्याचे योगे ज्याने निष्कलंक आशा स्वतःस देवाला अर्पण केले त्या ख्रिस्ताचे रक्त तुमचा विवेक भाव जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कर्मांपासून किती विशेष करून शुद्ध करेल.
म्हणजे सर्व निर्जीव कर्मांपासून शुद्ध करणारा एकच आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. तुम्हाला आणि मला सर्व नियमांपासून वेगळे करणारा कोण? प्रभू येशू ख्रिस्त. आणि पॉल काय करताय? पॉल बिलकुल तीच गोष्ट तुम्हाला आणि मला सांगत आहे की तो तुम्हाला आणि मला त्यापासून मुक्त केलेला आहे, निर्जीव कर्मांपासून. कशासाठी? प्रीतिस्तव, मंडळीवर केलेल्या प्रीतिस्तव. 10वा अध्याय वचन 10 पुन्हा या ठिकाणी दिसतं बघा. त्या इच्छेने आपण येशू ख्रिस्ताच्या शरीराच्या एकदाच झालेल्या अर्पणाच्या द्वारे पवित्र केलेले आहोत. कुणामुळे झालेलो आहोत पवित्र? ख्रिस्तामुळे. एकदाच त्याने जाऊन अर्पण केलं आणि आपण पवित्र झालेलो आहोत. हे सर्व जी गोष्ट आहे, असं म्हटलेलं आहे की एकतर या पुस्तकाचं लेखक पॉल आहे किंवा अपुल्लोस आहे. कारण हे दोघं पण नियमशास्त्रामध्ये एकदम चाणाक्ष होते आणि खूप जास्त त्यांना नियमशास्त्राचं ज्ञान होतं. आणि हे काय करायचे? हे जुना करार आणि प्रभू येशू ख्रिस्त यांची सांगड घालून ते काय करायचे? एक्सप्लेन करायचे. या संपूर्ण पत्रामध्ये येशू ख्रिस्ताचं जे अर्पण आहे त्या अर्पणासंदर्भात एक्सप्लेन करण्यात आलेलं आहे की जुन्या करारामध्ये जी अर्पण देण्यात होते त्याने मनुष्य पवित्र होऊ शकत होता का? नक्की अर्पण देत असताना काय कृती करण्यात येत होती? ती अर्पण वारंवार का देण्यात येत होती? आणि येशू कसा काय वेगळा होता याचं एक्सप्लेनेशन या पत्रामध्ये विशेष करून देण्यात आलेलं आहे. आणि 10व्या अध्यायामध्ये पुन्हा ही गोष्ट सांगण्यात येते की एकदाच त्यानं अर्पण दिलं आणि आपण सगळेजण पवित्र झालो. म्हणून पॉल इफिसच्या लोकांना म्हणतो की तुम्हाला आणि मला पवित्र कुणी केलेलं आहे? त्याने केलेलं आहे, वन्स फॉर ऑल. त्याच्यानंतर त्याने पवित्र आत्मा तुम्हाला दिलेला आहे आणि तो आपल्याला काय करतो? तो आपल्याला प्रति दिवशी कसं जगावं, जसा तो आहे त्याप्रमाणे आपण कसं जगावं, त्याची गुणवैशिष्ट्ये तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कशी यावीत, त्यासाठी पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला उत्तेजना देतो. म्हणून पॉल इफिसच्या लोकांना 5व्या अध्याय पहिल्या वचनामध्ये म्हणतो की जसा तो पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र असा, त्याचं अनुकरण करा, त्याच्या गुणवैशिष्ट्यांचं अनुकरण करा. आपलं लक्ष, आपला फोकस हा त्याच्याकडे असायला पाहिजे. लक्षात घ्या, बिलकुल त्याच्या विरोधात असणाऱ्या गोष्टी आहेत. आपण ज्यावेळेस पौलाचे हे शिक्षण वाचतो इफिस पत्रामध्ये आणि येशू ख्रिस्ताचं अर्पण वाचतो, काय दिसतं बघा आपल्याला, काय नोट होतं बघा. पुन्हा आपण इफिस पत्र 5व्या अध्यायामध्ये जाऊ. काय दिसतं बघा. ख्रिस्ताने तुम्हावर प्रीती केली, दुसरं वचन, आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरिता अर्पण व यज्ञ असे केले. बरोबर आहे. आणि एकदम एंड शेवटला भाग, त्याप्रमाणे तुम्ही प्रीतीने चाला. म्हणजे दुसऱ्या अध्यायाचा ए आणि बी भाग जो आहे तो येशू ख्रिस्तानं वधस्तंभावर केलेली तुम्हाला आणि मला जे अर्पण आहे, जी कृती आहे ती सांगते. आणि सी भाग जो आहे तो आपल्याला सांगत आहे की प्रीतीने चाला जसा तो चाललेला आहे. म्हणजे त्याचं प्रत्येक जे काही अर्पण आहे ते अर्पण कसं आहे? प्रीतीने आहे. जर तुम्हा आणि मज मध्ये प्रीती नाहीये, बिलकुल त्याचा विरोधाभास तुमच्या आणि माझ्यामध्ये. त्याचा विरोधाभास काय आहे बघा मंडळी, हे फार महत्वाचं आहे. प्रीतीचा विरोधाभास तुमच्या आणि माझ्यामध्ये काय आहे? वचन 31 आणि 32 बघा काय म्हटलं. 4था अध्याय वचन 31 आणि 32. प्रीती जर आपल्यामध्ये नाही आहे तर मग आपल्यामध्ये काय आहे? आपल्यामध्ये कटुत्व आहे. प्रीती नाहीये, काय असणार आहे? तुम्ही असं नाही बोलू शकत बरं का, ओ माझ्यामध्ये प्रीती नाहीये पण माझ्यामध्ये कटुत्व पण नाहीये. ऍज सून एज तुमच्यामध्ये प्रीती नाहीये, तुमच्यामध्ये काय आहे? तुमच्या आणि माझ्यामध्ये कटुत्व आहे. कटुत्व आहे म्हणजे काय? जर कटुत्व आहे एखाद्याविषयी तर त्याच व्यक्तीविषयी संताप आहे. त्याच व्यक्तीविषयी काय? संताप आहे. जर त्या व्यक्तीविषयी संताप आहे, त्या व्यक्तीविषयी क्रोध आहे. मनामध्ये काय आहे? क्रोध आहे. जर मनामध्ये क्रोध आहे तर त्याच्याविषयी कलकलाट आहे. प्यानो हे एकमेकात संगतीत जातं बरं का, हे वेगवेगळं नाही जात. कलकलाट आहे. आणि जर कलकलाट आहे
तर अभद्र भाषण आहे. त्या व्यक्तीविषयी काय आहे? अभद्र भाषण. आता ना थोडस इम्पॉर्टंट आहे बरं का इथून पुढं. वचन 3. ओके, वचन 3 फार महत्वाचं आहे. जर समजा अभद्र भाषण आहे तर त्या व्यक्तीमध्ये अजून काय भरलंय? मग काय नाहीये त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये प्रीती नाहीये. कसली प्रीती बरं? जी ख्रिस्ताने केलेली आहे. जर ख्रिस्ताने प्रीती केलेली आहे तर त्या ख्रिस्ताच्या प्रीतीमुळं ख्रिस्तानेच त्याला पवित्र बनवलेलं आहे. जर ख्रिस्ताने त्याला पवित्र बनवलेलं आहे तर त्या ख्रिस्तानेच त्याला आत्मा दिलेला आहे. आणि त्याच्याविषयी मग आपण वाचलं की त्याला खिन्न करू नका. जर का तुम्ही त्याला खिन्न केलं तर तो काय करतो? तर तो डिसिप्लिन करतो. प्रियानो, तो डिसिप्लिन कसा करतो? आठवा मागच्या रविवारचा संदेश. त्याने इस्रायलाला काय केलं? एकच विषय होता, आपल्याला आठवतं? एकदाच असं लिहिलेलं आहे की पवित्र आत्मा खिन्न झाला जुन्या करारामध्ये. आणि आपण ज्यावेळेस तो शास्त्र भाग वाचला, पवित्र आत्मा खिन्न कधी झाला? आणि यशायाच्या ग्रंथामध्ये आपण पाहिलं पवित्र आत्मा खिन्न झाला आणि पवित्र आत्मा इस्रायलाच्या विरोधात गेला. का गेला बरं? त्यांना डिसिप्लिन करायला. जर पवित्र आत्मा खिन्न होतो, तुमच्या आणि मजमधून ख्रिस्त सदृश्य असणारा जी प्रीती आहे, त्याचा व्हॅल्यू आहे, तो पूर्णपणे नष्टनाबूत होत आहे. का बरं? कारण तो खिन्न झाला. तो निघून गेला का तुमच्यामधून? नाही, कारण तो मुद्रित करण्यात आलेला आहे तुमच्या आणि मजमध्ये. जर तो मुद्रित करण्यात आलेला आहे तर तुम्हा आणि मजमध्ये मग काय येतं? तुम्हा आणि मजमध्ये मग कटुत्व येतं, संताप आहे, क्रोध आहे, अभद्र भाषण आहे, या सर्व गोष्टी येतात. अहो, इथंच नाही होत, अजून काय होतं बघा. म्हणून पॉल काय करताय? 3ऱ्या अध्यायात प्रार्थना करतो पवित्र आत्म्यासाठी विश्वासणाऱ्यांना. नंतर तो एक्सप्लेन करतो विश्वासणाऱ्यांना की तुमची चालचलवणूक कशी असावी. सेंटरमध्ये म्हणतो की पवित्रतेमध्ये असावी. पण ती पवित्रतेमध्ये कशी असेल? ज्यावेळेस त्याचा आत्मा तुम्हामध्ये आणि तुम्ही प्रीतीने चालाल. जर म्हणतो ही गोष्ट नाही आहे तर 3रं वचन म्हणतो बघा, मग काय आहे? मग तुम्हाला मजमध्ये जारखर्म आढळेल. 2ऱ्या अध्यायामध्ये फक्त तो काय म्हणतो? प्रीतीने चाला. जर तुम्ही प्रीतीने चालत नाही तर तुम्हामध्ये या गोष्टी दिसत आहेत. जारकर्म आहे. आणि जेव्हा जारकर्म आहे तो फार डेंजरस आहे. सर्व प्रकारची अशुद्धता वचन म्हणतात. सर्व प्रकारची अशुद्धता. सेकंड थिंग. थर्ड थिंग पुन्हा काय नाहीये, फक्त आम्ही प्रीतीने चालत नाही. का हे असं बोलत आहे मी? कारण वचन आपल्याला असं म्हणते की सैतान जो आहे तो गरजणाऱ्या सिंहासारखा कुणाला गिळावं शोधित फिरत आहे. जर आपल्यामध्ये हे नाही आहे, ऍज सून ऍज तो रेडीच आहे गिळायला. सर्व प्रकारच्या वासना घेऊन तो तयार आहे. सगळं काही. मग काय येतं बघा? सर्व प्रकारची अशुद्धता, लोभ, कोविटनेस, लोभ, प्रत्येक प्रकारचा लोभ. म्हणजे हा रेडीच आहे. हे सगळे तुमच्या आणि माझ्या आजूबाजूला आहे. हे असं नाही बरं का, ओ तू थोडासा देवापासून दूर हो, मग मी तुला ना 1 गोष्ट देतो. सैतान म्हणतो 2 गोष्ट देतो. मी टपूनच राहिलो तुझ्यावर आणि मग कसा मी तुला पाशात पाडतो बघ, तुझ्या समोर कशी वासना आणतो बघ. आणि तुला हे सगळं सैतान करत नाही बसत. 4 आणि 8 सैतान खेळत नाही. सैतानानं ऑलरेडी मनुष्याचा गेम केलाय एदेन बागेमध्ये. ऍज सून ऍज पवित्र आत्मा तुम्हामध्ये खिन्न होतो, या गोष्टी टपून आहेत शरीरामध्ये, ज्या उत्स्फूर्तपणे बाहेर येत आहेत. हे अनस्टॉपेबल आहे. तुम्ही आणि मी थांबवू शकत नाही. म्हणून काय करायचे? तुमची आणि माझी चाल चलवणूक जी आहे दैनंदिन जीवनातली, ती चाचपडून बघा आपण हे करत आहे का?
काय मध्ये प्रीतीने चाल चालवलं काय नाहीये. मग माझ्यामध्ये कोविडनेस आहे, लोभ आहे, काय माझ्यामध्ये जारकर्म भरलाय, काय माझ्यामध्ये कटुत्व आहे, काय माझ्यामध्ये संताप आहे, काय माझ्यामध्ये क्रोध आहे, काय माझ्यामध्ये कलकलाट आहे. हो, मला चाचपटून बघणं गरजेचं आहे. तुला काय लिहिलंय बघा, तो इथंच नाही थांबत. तो म्हणतो याचा तुम्हामध्ये उच्चारही न हो. जर पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे याचा उच्चारही न हो तुमच्यामध्ये, तर काय बघा तो म्हणतो. तसेच अमंगळपण, हो हे डेंजर आहे. तुम्हाला माहिती अमंगळपण काय आहे, ह्याच्याविषयी काय लिहिण्यात आलंय वाचूया आपण. वचन रोमकरासपत्र याचा पहिला अध्याय आणि 28 वचन. कोणीतरी मोठ्याने वाचा बरं. रोमकरासपत्र पहिला अध्याय आणि 28 वचन. हा वाच मोठ्याने. कुणी कुणी केलं त्यांना स्वाधीन? अमंगळपण करण्याकरिता स्वाधीन कुणी केलं? मग आपल्याला कधी कधी काय वाटतं माहिती आहे का, देव काय करतो, देव माणसाला पकडतो आणि म्हणतो की हे जा अमंगळपण कर. नाही बर का. जर आपण रोमकरासपत्रात गेलो बघा बरं, परत आपण त्या ठिकाणी जाऊ. अध्याय 1 रोमकरासपत्र अध्याय 1 आणि वचन 24 बघा बरं. दिसलं वचन 24? काय लिहिलंय त्याच्यामध्ये? वाचा तिथून पुढं जरा मोठ्याने वाच. हा, यास्तव ते आपल्या कशामध्ये होते ते लोक? स्वतःच्या मनाच्या वासनांमध्ये. मनुष्य कुठं असतो? स्वतःच्या मनाच्या वासनांमध्ये. हा, मग देवबापाने काय केलं त्यांना? हो, कारण ते कशात होते? अशुद्धपणाच्या स्वाधीन केलं, स्वतःच्या वासनांमध्ये. देवबापाचं काय माहितीये का, लक्षात घ्या बर का. ओ देवबाप ना मला शिक्षा करतोय, देवबापानं मला ना अशी शिक्षा केली, काय सांगू, मी काहीतरी वाईट केलं. ही गोष्ट लक्षात घ्या. जर तुमचं तारण झालेलं आहे आणि जर तुम्ही तुमच्या दैनंदिन चालचलवणुकीमध्ये आहात आणि तुम्हाला जर शासन होतंय, तर लक्षात घ्या तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जी काही कृती केलेली आहे त्यानुसार देवबाप तुम्हाला फटका मारत आहे. पण तो मारत असताना काय करतो? काही प्लॅन नाही करत, ह्याला मी अमुक करत. पवित्र आत्मा खिन्न होत आहे आणि मग तो काय करतो? डिसिप्लिन. ऑलवेज रिमेंबर, तो काय करतोय? तो डिसिप्लिन करत आहे. आणि मग कसा डिसिप्लिन करतो? तो तुम्हाला आणि मला तुमच्या आणि माझ्या वासनांमध्ये सोडतो. लक्षात घ्या, तुम्हाला समजावं, तुम्हाला कळावं. अजिबात याचा अर्थ नाही सोडलं तुला, जा आता तुला काय करायचंय. नाही, तो पाहत आहे, तो तुला डिसिप्लिन करत आहे. तो आपल्याला डिसिप्लिन करतो योग्य रीतीने. असंच आहे का? हो असंच आहे. सर्व प्रकारचं अमंगळपण. काय केलं बरं? तुम्ही देवाच्या आत्म्याला खिन्न केलं. देवाच्या आत्म्याला खिन्न केल्यामुळे काय झालं? आमचा वॉक प्रीतीमध्ये होत नाहीये, दैनंदिन जीवनात वॉक होत नाहीये. काय सांगू, आमच्यामध्ये कटुत्व आहे, आमच्यामध्ये संताप आहे, आमच्यामध्ये क्रोध आहे, आमच्यामध्ये कलकलाट आहे. काय सांगू, आम्ही क्षमा नाही करू शकत आहे. अहो काय सांगू, आमच्यामध्ये जार कर्म आहे, सर्व प्रकारचं अमंगळ पण आलेलं आहे. आमची परिस्थिती कठीण झालेली आहे. आपण म्हणू की आता काय करावं? देवा पण तो थांबा, अजून थोडं पुढे बघा. बघा पुन्हा इफिसकरासपत्र 5वा अध्याय आणि त्याचं 4थं वचन. तसेच अमंगळपण आणि काय म्हटलंय? बाष्कळ गोष्टी. बाष्कळ म्हणजे काय हो? फुलिश. फुलिश टॉक्स. काय? फुलिश टॉक्स. ज्याच्यामध्ये देवाचा आत्मा नाही, लक्षात घ्या, फुलिश टॉक्स आहेत. तोंडात आलं बोलतोय काहीतरी. फुलिश टॉक्स. नाही, नाही होऊ शकत असं. कारण का? तुम्ही प्रीतीने चालणारे आहात. बाष्कळ गोष्टी.
टवाळी, टिंगल टवाळी जी आहे, क्रूड जोकिंग असं म्हटलंय. तुम्हाला माहिती आहे टवाळी म्हणजे काय? एक जोक्स सांगणं, हसणं वेगळं आहे. टवाळी म्हणजे काय माहिती तुम्हाला? एखाद्याला कमीपणा दाखवून हसणं. काय करणं? एखाद्याला कमीपणा दाखवून हसणं, त्याला काय म्हणतात? टवाळी. वचन म्हणते याचा उच्चारही तुम्हामध्ये न हो. म्हणजे जेव्हा पवित्र आत्म्याने भरलेला व्यक्ती आहे तो त्याच्या वैयक्तिक जीवनाच्या चालचलणुकीमध्ये कधीही दुसऱ्याला कमीपणा दाखवून टवाळगिरी करत नाही. हा, तुमचं एकत्रित येणं, बसणं, बोलणं, हसणं वेगळी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये बाष्कळ गोष्टी असाव्यात का? नाही. त्याच्यामध्ये टवाळी असावी का? नाही. कसं असावं? एव्हरीथिंग विल बी कंट्रोल्ड बाय द स्पिरिट. जर पवित्र आत्मा आपणामध्ये आहे तर. जर नाही आहे तर जगासारखे. तुम्ही जर टीव्हीवर समजा जोक्सचे एपिसोड असतात ना, ते जर बघितले तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतं माहिती? जोक्स मध्ये तुम्हाला टवाळी दिसते. टवाळी काय असते? टवाळी ही असते की दुसऱ्याला काय करायचं? कमीपणा दाखवून हसायचं. आणि हे हसणं चालू असतं. हीच गोष्ट ज्यावेळेस ख्रिस्ती विश्वासामध्ये आपण पाहतो, पॉल म्हणतो याचा उच्चारही तुमच्यामध्ये न हो. आणि हा डिफरन्स आपल्याला समजायला पाहिजे. काय न हो? उच्चारही न हो. तुम्हाला माहित आहे की आता हे जे शिक्षण आहे ना, हे थोडंसं खाली जातं आणि मग वैवाहिक जीवनावर पण येतं. ओके, आणि आपण नंतर वैवाहिक जीवनावर पण बघायचं. तर मला तुम्हाला सांगते सर्वात जास्त जोक्स कशावर असतात बरं? वैवाहिक जीवनावर, बायकोवर, नवऱ्यावर. मग ते जोक्स लिहिलेले वगैरे जोक्स असतात. मग आपण ज्यावेळेस वाचतो ते काय असतं माहितीये का? वेड्यात काढलेलं किंवा बायकोला काहीतरी हिनवलेलं, नवऱ्याला काहीतरी हिनवलेलं, असे जोक्स असतात. काय? टवाळी येते. आणि जग काय करत आहे? एन्जॉय करत आहे त्या गोष्टी. जग काय करत आहे? एन्जॉय करत आहे. बायबल करते का? बायबल म्हणतो नाही, याचा उच्चारही तुमच्यामध्ये न हो. हे उचित नाही. मग तुमचा दैनंदिन नित्यक्रम काय असावा बरं? मग तुमचा दैनंदिन नित्यक्रम काय असावा जर आत्म्यानं भरलेला आहे तर? बघा तिथं आन्सर आहे. 3रा अध्याय आणि पार्ट बी, लास्ट वाला. काय दिलेलं आहे? वाचा कुणीतरी मोठ्यानं. याचा उच्चारही न हो, त्याऐवजी काय असावं? 4थं वचन इफिस. हा, बरोबर. बरोबर. तर त्याऐवजी उपकार स्तुती, ईशोपकार स्मरण, थँक्स गिव्हिंग. काय व्हावं? थँक्स गिव्हिंग, ईशोपकार स्मरण. हे गरजेचं आहे बरं का, फार गरजेचं आहे. आता जर समजा आपण गेट टुगेदर करतो. ओके, गेट टुगेदर मध्ये येऊन लोक काय करतात बरं? गेट टुगेदर आहे, गेट टुगेदर मध्ये लोक काय करतात? गेट टुगेदर बर का, हा हसी मजाक असतो, है ना? कसं काय, बरं आहे का, अरे क्या चालू आहे, ये चालू आहे, वो चालू आहे, हा हा ही हू. आणि तेच असतं का? हो, तेच असतं. मग तू काय केलं, मग मी काय केलं, माझ्या आयुष्यात काय चालू आहे, तुझ्या आयुष्यात काय चालू आहे, काय होतं? गेट टुगेदर. त्याच्या ऐवजी काय असावं म्हटलंय? उपकार स्तुती, ईशोपकार स्मरण. हा फॉर्मॅट आहे ख्रिस्ती विश्वासाचा.
ज्या वेळेस विश्वासाने एकत्र जमतील त्यावेळेस काय व्हावं? ईशोपकार स्तुती, उपकार स्मरण, देवाचं गौरव, त्याला मान, त्याला सन्मान, त्याची स्तुती, त्याची प्रशंसा, हा फॉर्मॅट आहे. म्हणून मंडळी गेट टुगेदर करावं का मंडळीनं? नाही. मंडळी मधील विश्वासाने काय करावं? उपकार स्तुती, उपकार स्तुतीची प्रार्थना. देवाच्या राज्यात कुणाला वारसा नाही, अशा लोकांना देवाच्या राज्यात वारसा नाही. याचा मूळ अर्थ काय माहितीये का? त्यांच्यावर देवाच्या आत्म्याने मुद्रित केलं त्यांना नाही, त्यांना सील मारलेलं देवाच्या आत्म्यानं नाही. हे एकच यातून निदर्शनास येतं. त्यामुळं तुम्ही आणि मी ज्यावेळेस देवाच्या वचनात ह्या पाहतो आणि आपल्याला लिहिलेलं आहे की यास्तव तुम्ही देवाचे अनुकरण करणारे व्हा. कोण म्हणत आहे? पॉल म्हणत आहे. तोच पॉल स्वतः असं म्हणतो की मी ख्रिस्ताचं अनुकरण केलेलं आहे, तुम्ही माझं अनुकरण करा. तोच म्हणतो की तुम्ही देवाचं अनुकरण करा. असं तो का बोलत आहे? कारण तो सांगत आहे की मी पवित्रजन होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना केलेली आहे. तुम्हाला मी सांगितलेलं आहे की देवाचा आत्मा तुम्हाला जर आला तर तुम्हाला ह्या सर्व देहाच्या गोष्टींपासून लांब ठेवेल. मग तुम्ही काय कराल? तुम्ही प्रीतीने चालाल. जर तुम्ही प्रीतीने चालाल तर तुमच्यामधून ह्या गोष्टी पूर्णपणे नाहीशा होतील. कोण म्हणत आहे? पॉल म्हणत आहे. तुम्ही ह्या देहाबरोबर लढण्यासाठी सक्षम व्हाल. कोण बोलत आहे? पॉल बोलत आहे. अहो, ही गोष्ट आपल्याला एनकरेजिंग आहे. यानं काय होईल? यानं बघा, जारकर्म, सर्व प्रकारची अशुद्धता, लोभ यांचा तुम्हामध्ये उच्चार हो. सर, हे पवित्र जनांना शोभते. तुम्ही पवित्र जन आहात, तुम्ही निवडलेले आहात, तुम्ही वेगळे केलेले आहात, हे पवित्र जनांना शोभतं. असं वागू नका तो म्हणतो. तसंच अमंगळपण, बाष्कळ गोष्टी, टवाळी यांचाही न हो, हे उचित नाही. त्याऐवजी थँक्स गिव्हिंग, ईशोपकार स्मरण करा. प्रियांनो, आपल्या जीवनातून काही जर बाहेर यावं तर ते फक्त थँक्स गिव्हिंग यावं, दुसरं काहीच नाही. एकदम संपत असताना मला तुम्हाला जस्ट आठवण करून द्यायची आहे की तुम्ही आणि मी कोणकोणत्या गोष्टींसाठी देवबापाला थँक्स गिव्हिंग बोलावं, कोणकोणत्या गोष्टींसाठी आपण देवबापाला ईशोपकार स्मरण करावं. आयुष्याच्या प्रत्येक गोष्टींसाठी बरं का, आपण त्याला ईशोपकार स्मरण करणं आवश्यक आहे. आणि त्याच्यामध्ये जे आपण इफिस्करास पत्राच्या पहिल्या अध्यायापासून ऐकत आहे, देवानं तुम्हाला माझ्यासाठी जी जी तरतूद केलेली आहे त्या प्रत्येक तरतुदीसाठी तुम्हाला आणि मला थँक्स गिव्हिंग करणं, ईशोपकार स्मरण करणं गरजेचं आहे. ती तरतूद प्रभू येशू ख्रिस्त, ती तरतूद त्याचं वचन, ती तरतूद पवित्र आत्मा, ती तरतूद त्याची मंडळी. यासाठी ईशोपकार स्मरण करायचं आहे का? ऍब्सोल्युटली करायचं आहे. कारण हे प्रोव्हिजन कुणी केलेलं आहे? खुद्द देवबापाने. देवबाप करो या वचनाद्वारे तुम्हाला तो कृपा पुरवो आणि त्या कृपेद्वारे तुम्ही अधिकाधिक त्याच्या आध्यात्मिक जीवनात चालावं. थांबूया या ठिकाणी आपण आणि प्रार्थना करूया. डोळे बंद करू, प्रभू जवळ जाऊया. प्रभूजी, आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. ही संधी आम्हाला दिलीस की प्रभूजी आम्ही एकत्रित तुझ्या चरणाजवळ यावं, उपकार स्तुती करावी, तुला धन्यवाद द्यावा, तुझं वचन ऐकावं. आणि प्रभुदेव बापा, आमच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टी आम्हाला करायच्या आहेत त्यासाठी जे शिक्षण तुझ्या वचनामध्ये आहे त्याविषयी प्रभू आम्ही मनन करावं. आम्ही तुझे आभार मानतो की आजच्या वचनाद्वारे तू तुझ्या प्रियजनांची भेट घेतलीस आणि देव बापा तुझ्या वचनाद्वारे त्यांच्या संगती तू बोललास. आम्ही सर्व गौरव तुला देतो कारण प्रभूजी ते तुझं आहे. प्रीतीने चालणं म्हणजे नेमकं काय? आत्मा असणं म्हणजे नेमकं काय? देहाशी झगडणं म्हणजे नेमकं काय? प्रभू, आज तुझ्या वचनाद्वारे तू मला सांगितलंस. तुझे आम्ही आभार मानतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात प्रार्थना केली म्हणून देवा, आमेन.